करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार पी.एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, श्रीमंत शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप सरकारचा 10 वर्षांचा काळ हा काळा कालखंड असल्याची टीका केली। नरेंद्र मोदींचा 15 लाख देण्याचा जुमला होता। नोकरीच्या बाबतीतही ते एकही शब्द बोलत नाहीत। त्यांचा केवळ बनवा-बनवीचा कार्यक्रम असून महागाईवरही ते बोलत नाहीत। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे का? साखर, इथेनॉलवर नियंत्रण लादून आणि कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याची टीका त्यांनी केली। याउलट राजर्षी शाहू महाराजांनी देशाला समतेचा विचार दिला। त्यामुळे श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना मतदान देऊन लोकशाहीचा विजय करा असं आवाहन थोरात यांनी केलं। श्रीमंत शाहू महाराज यांनी निवडणूक वेगळ्या वळणावर आली असून लोकशाही टिकवण्यासाठी आणि हुकुमशाही मोडण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीला विजयी करावं असं आवाहन केलं। यावेळी बोलताना आमदार पी.एन. पाटील यांनी 15 लाखांची गॅरंटी कुठे गेली, 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या कुठे गेल्या असा सवाल करत 5 वर्षांची मिलिटरी नोकरी सुरू करण्याचा खेळ देशात सुरू केल्याबद्दल टीका केली। 400 पार करून भाजपला घटना बदलायची आहे, त्यामुळे देश वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे संजय पवार, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, टी.एल. पाटील, दादूमामा कामिरे, तानाजी आंग्रे यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, बबन रानगे, दगडू भास्कर, फेबी पाटील, राजेश पाटील, भोगावती कारखाना अध्यक्ष शिवाजी पाटील, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते।